आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटेल की पाऊस गेल्यानंतर मी कांदा भजी का बनवली असेल, पण तसं नाही आहे. हा व्हिडिओ खरं तर जुना आहे, जेव्हा खूप जोरदार पाऊस होता 2 दिवस तेव्हाचा आहे. फक्त मी हा तेव्हा पोस्ट नव्हता केला. आज थोडा लेट पोस्ट करते, पण तरीही प्लीज बघून घ्या आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. इथे दडपे पोहे बनवले होते मी. त्यासाठी एका भांड्यामध्ये पातळ पोहे घेतले. दडपे पोह्याला पातळ पोहेच वापरायचे आणि त्यानंतर ते छान चाळून घेतले. त्यामध्ये शेंगदाणे तळून घातले, बारीक चिरून कांदा आणि काकडी घातली, लिंबाचा रस घातला. इथे मी पांढरा कांदा वापरला होता. आता इथे खमंग अशी फोडणी करून घेतली. जिरे, मोहरी, हिंग, मिरची, कढीपत्ता आणि त्याच्यातच थोडीशी हळद घातली गॅस बंद केल्यानंतर. आणि आता मी जे सांगितलं होतं ते सगळे जिन्नस छान असे हाताने मिक्स करून घेतले. म्हणजे काकडीचा रस, लिंबाचा रस, कांदा हे सगळं त्यामध्ये खूप छान असं मिसळलं जातं. त्यामुळे चमच्याने मिक्स न करता हे शक्यतो हातानेच करायचं. आणि वरून ती फोडणी यावर ओतून घेतली. सगळं मस्त असं एकजीव करून घेतलं. मीठ घातलं आणि तसंच थोडीशी साखर चवीपुरती घातली आणि मस्त असे दडपे पोहे बनवले. वरून छान अशी कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस. खूप छान बनतात हे. लहान मुलांना आपण डब्याला वगैरे देऊ शकतो, कारण हे झटपट बनतात आणि यामध्ये त्यांच्या आवडीप्रमाणे तुम्ही पदार्थ घालू शकता. जसं काकडी आहे, बटाटा, जे तुम्हाला त्यांना आवडत असेल त्याप्रमाणे. त्याचबरोबर पाऊस असल्यामुळे मस्त अशी गरमागरम कांदा भजी बनवली होती. आता कांदा भजीची रेसिपी मी इथे दाखवत नाही आहे, कारण माझ्या चॅनलवर मी ऑलरेडी पोस्ट केली आहे. तरी पण तुम्हाला हवी असेल तर मी याची रेसिपी थोडक्यात सांगते. इथे कांदा उभा चिरून घेतला, त्यामध्ये आलं, लसूण, धणे आणि मिरचीचं वाटण घातलं, बेसन पीठ मावेल इतकं घातलं, मस्त अशी खरपूस भजी तळून घेतली आणि असे 2 पदार्थ आम्ही एन्जॉय केले. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा. थँक्यू.